आणि रात्रीचं एवढे भुगतात ते आम्ही झोपच होत नाही, आजारी पडतात आम्ही अक्षरशः. रात्रभर काय करणार, ते सिक्युरिटीला बोललं, सिक्युरिटी मारायला गेलं तर त्याच्यावरून लगेच दाब असतो, सिक्युरिटीला सांगतो तुझं काम कर बस तिथं. म्हणजे तो अशा पद्धती दमदाटी करायची. अहो जर नसबंदी झालेली असती तर उत्पत्ती झाली नसती ना. हा, उत्पत्ती झाली हे सगळ्यात महत्त्वाचं. उत्पत्ती जी झाली ती अनैच्छिक, आणि त्यामुळे ते आता आम्हाला जीव घेणे हल्ला करतात आहेत. त्यामुळे आमच्या लहान बाळांना बाहेर एकट्याला जाता येत नाही. हातातली घरातली कामं सोडून त्यांच्या मागं पळावं लागतं. वसंत शेठचं तर कायम लक्ष असतं इथे या परिसरात, आणि त्यांचे बंधू आहेत सागर शेठ, ते आमच्या सोसायटीत कायमच लक्ष देत असतात. म्हणजे बोराटे सर तर नेहमीच म्हणजे ते आमचे एक फॅमिली मेंबर असल्यासारखेच आहेत ते बोराटे सर. वसंत भाऊला मी इथं राहायला यायच्या आधीपासून 1 वर्षापासून ओळखतो. ह्या बिल्डिंगचं आम्हाला पोझिशन भेटत नव्हतं. राहायला यायच्या आधी त्याने आमचं काम करून दिले त्यावेळेस. बापरे, म्हणजे कुठली ओळख नसताना त्यांची काम केली. फोन केला की 5 मिनिटात गाडी घेऊन येत आली ते. खूप चांगल्या मनाचे आणि प्रत्येक वेळेस आम्हाला मदत करतात. त्यांचे बंधू सागरशेठ बोराटे नक्कीच. हे आमच्याशी नेहमी संपर्कात असतात. जेव्हापासून सोसायटी स्थापन झाली आहे तेव्हापासून जे काय आम्हाला प्रॉब्लेम येतात नक्कीच ते वेळोवेळी उभं राहतात. वेळोवेळी उभे राहतात. नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर आज पाहतोय आपण सध्या प्रभागातली रस्त्याची जी होती ती दयनीय अवस्था आहे. तसंच भागात जर तसं बघायला गेलं तर म्हणजे मोकाट कुत्र्यांची संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे नागरिकांना लाखो करोडो रुपयाचे फ्लॅट घेऊनसुद्धा किती संघर्ष करावा लागतो हे याच्यातून अधोरेखित होतं आहे. लाखो करोड रुपयाचे फ्लॅट घ्यायचे, रस्त्याची दुर्दशा, त्या दुर्दशेसाठी एका महिलेला उपोषण करावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं हे दुर्दैव आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वात आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते, परंतु त्या प्रभागातली अशी दयनीय अवस्था आहे. कुत्र्यांची मोकाट असे जे सोडलेले आहेत, खरं तर त्याचीसुद्धा बंदोबस्त करू शकत नाही आहे ही महानगरपालिका. दुर्दैव आहे. ज्या प्रतिनिधींना ह्याने या प्रभागातून निवडून दिलं जातं, जे प्रतिष्ठित या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत, त्यांनीसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. माझ्यासोबत नागरिक आहेत, सोसायटीचे खरं तर चेअरमन आहेत. त्यांचा बाईट घेणं खूप महत्त्वाचं आहे. कसं पाहताय सध्याची सगळीच परिस्थिती, ही परिस्थिती तशी झाली, कसं पाहताय याकडे? आम्ही या सोसायटीमध्ये 4 वर्षापासून राहत असो. या सोसायटीमध्ये पूर्वी जास्त विकसित भाग नव्हता म्हणून कुत्री होती, पण त्यावेळेस काय पब्लिक जास्त नव्हती. आता पब्लिक वाढली, मागं गंधर्व मिथिला चालू झाली, त्यामुळे ह्या कुत्र्याचा त्रास व्हायला लागला. संबंधित जे सुनील शिंगाडे साहेब आहे, हे चिखली पोलीस स्टेशनला API पोस्टवर कामाला आहे. त्यांना वारंवार तोंडी आपण सांगितलेलं आहे. या सोसायटीला किंवा शेजारच्या सोसायटीने कोणीही माझ्याकडे लेखी स्वरूपात कंप्लेंट दिलेली नाही आहे, त्यामुळे त्यांच्यावर ॲक्शन घेता येत नाही. दुसरी गोष्ट अशी, स्वार्थी हेल्पलाईनला कंप्लेंट दिली. हेल्पलाईनमार्फत नगरपालिकेचे जे लोक येतात ते संबंधित इथं आले की एखादा कुत्रा धरून येतात, त्याच्यावर कुठली दिखावपणा करतात, त्याच्यावर कुठली नाही, पुन्हा ते कुत्रे इथं आणून सोडले जातात. कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर. संबंधित व्यक्ती जे सुनील शिंगाडे साहेब आहे, ते त्यांचे पूर्वी पिंपरी पोलीस स्टेशनला होते, त्यामुळं सगळे ह्या परिसरात खूप वर्षापासून राहत असल्यामुळं सगळे नगरसेवक, त्यांच्या ओळखीचे झाले, आमदार, खासदार, ही सगळे प्रतिष्ठित लोक त्यांच्या ओळखीचे आहे. त्यामुळे त्यांच्या पावरचा वापर करून ते ह्या गोष्टीला थांबवतात. नक्कीच. म्हणजे कुठंतरी सत्तेचा वापर करूनच म्हणा हे सगळं करतात ना. पुन्हा आत्ता एक नवीन कुत्रीला म्हणजे 5-6 पिल्लं झाले. आत्ता इथं जवळपास 10-12 कुत्रे. नवीन कुत्रीच्या पिल्लेला 4 पिल्लं झाली काळ्या रंगाच्या. हा अजून वाढणार आहे. मागं लहान पिल्लं आजारी होते, म्हणजे लहान पिल्लं आजारी होते. त्यांनी नगरपालिकेचा सरकारी दवाखान्याची ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना इथं सलाईन दिलेले. म्हणजे त्यांचा कुत्र्यांवर जीव आहे, ठीक आहे. आम्ही त्यांना म्हणजे सांगितलं की लांब टाका जेवायला. पावसाळ्यामध्ये ते नीट सोसायटीच्या आवारात टाकत होते, पण त्या व्यतिरिक्त पलीकडचे गंधर्व मिथिलवाले किंवा कोणी पण येणारे जाणारे कुत्र्यांना खाऊ बंदोबस्त झाला पाहिजे कुत्र्याचा. निश्चितच कुत्र्यांना खाऊ घालतात. त्या खाऊ घातल्यामुळे काय होतं, कुत्रे इथून हलत नाही. नक्कीच. आणि कुत्र्यांना काय आणलेलं दिसलं की ते वाटतं असतं. लहान मुलं खरं तर म्हणजे तसं बघायला गेलं तर कुत्र्यांना जे काही उघड्यावरती अन्न टाकलं जाते ते सध्या आता बंद करावं अशी यांची मागणी आहे. जे कुत्र्यांचं समर्थन करतायत त्यांनी देखील बंद करावं, कारण नागरिकांच्या जीवाशी ते कुत्रे खेळ करतायत. दुसरी गोष्ट, माझा प्रश्न दुसरा आहे याला लागूनच. अजून एक गोष्ट, संबंधित जी व्यक्ती आहे ते त्यांच्या घरामध्ये एक खाजगी कुत्रा पाळत असत, त्यांनी रितसर सोसायटीची परवानगी घेतलेली नाही आहे. त्या कुत्र्याला बेल्ट नाही आहे, त्याचं लसीकरण केलेलं सर्टिफिकेट पण सोसायटीत सबमिट केलेलं नाही आहे, आणि देणार नाही, काय वाकडं करायचं करून घ्या. संबंधित व्यक्ती अशी भांडती. या अगोदर 15 ऑगस्टच्या दिवशी दुपारी 4 वाजता याच्यावरून आमचा 1.5 तास वाद झालेला आहे.
कोण आलं मध्यस्थी करायला? नाही, मध्यस्थी करायला त्या दिवशी तर कोणी नव्हतं, पण कालच्या कुत्र्यावरून वाद जो झाला त्याच्यात सागर शेठ देवारे साहेब जे युवा कार्यकर्ता आहे, जे आमच्याच फेडरेशनचे एक सागर शेठ बोराटे. हां, हे आपल्या समितीचे एक सभासद पण आहे. ते तिकडे सिव्हिंगमध्ये राहतात. ते इकडची समस्या वगैरे म्हणजे जाणून लक्ष घातलं त्यांनी. समस्या जाणून घ्यायसाठी येतात. पण काल त्यांच्याशी पण त्यांचा वादविवाद झालेला आहे. हा रात्री मला 11 वाजता मॅटर. नागरिकांचे प्रश्न सोडत असताना कुठल्या समस्याला तोंड द्यावं लागतं हे देखील तुम्ही डोळ्यांनी पाहिलंय. त्याच्यामुळे सध्या आता त्यांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरं तर ज्या भागातून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुम्ही देखील त्याच भागात राहत आहे. म्हणजे जो काम व्यक्ती करतो त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. हो, त्याच्या सगळ्यांच्या तर पाठीशी तर आम्ही आहे. ते विशेष करून आमच्याकडे लक्ष देतात. आमचं त्यांना पूर्ण सपोर्ट आहे. पण गोष्ट कशी आहे, प्रशासन याच्यावर कुठलाही आक्षेप घेत नाही, काय नाही. प्रशासनाने वेळेत लक्ष दिलं गेलं पाहिजे. हो. अजून नागरिक आहेत त्यांचंही म्हणणं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चेअरमन यांनी म्हणणं मांडले की सध्या म्हणजे उघड्यावरती अन्न टाकतात ते कुत्र्यांना त्रासदायक ठरतं आहे. खरं तर प्रभागातली सुद्धा परिस्थिती तशीच आहे. प्रभागात सगळीकडे तुम्ही लाखो करोड रुपयाचे फ्लॅट घेतलेत. रस्त्याची दयनीय अवस्था होती. एखाद्या महिलेला उपोषण करावं लागतंय. हे दुर्दैव आहे. दुर्दैव आहे, नक्कीच दुर्दैव आहे. जर इथं प्रशासकीय शासकीय अधिकारी असताना सुद्धा असे हाल आहेत तर नसतं तर काय झालं असतं, बरोबर आहे. हे पण महत्वाचं आहे. म्हणजे आणि जर आम्ही- प्रशासनाच्या काळात ही जर नसबंदी झाली असती तर हे असे प्रकार उघडकीस आले नसते. अहो, जर नसबंदी झालेली असती तर उत्पत्ती झाली नसती ना. हा, उत्पत्ती झाली हे सगळ्यात महत्त्वाचं. उत्पत्ती जी झाली ती अनैच्छिक, आणि त्यामुळे ते आता आम्हाला जीव घेणे हल्ले करतात आहेत. त्यामुळे आमच्या लहान बाळांना बाहेर एकट्याला जाता येत नाही. हातातली घरातली कामं सोडून त्यांच्या मागं पळावं लागतं. नक्कीच. त्याचप्रमाणे त्या पिल्लांना जे कुत्र्यांना जे खायला घालतात त्यांना आम्हाला खायला घालतात काय वाद नाही आहे. पण जर ते आमच्यावर हल्ला करतात कुत्री आणि आम्ही जर त्यांना प्रतिरोध करतोय तर तो खायला घालणारा माणूस आम्हाला का अडवतोय? नक्कीच. जर ती कुत्री त्याच्या घरचीची आहेत, त्याला एवढा लाळाच आहे ना, त्याने त्याच्या घरात नेऊन ठेवावी. पण घरात ठेवण्याचा अधिकार आहे का मग असा बी सोसायटीमध्ये? तो अधिकारी त्याला माहिती त्याला काय अधिकार आहेत. अच्छा, म्हणजे दमदाटी. दमदाटीच थोडक्यात मोगलशाही. म्हणजे जर तुम्हाला तुमचे कर्तव्य माहिती नसतील, स्वतः अधिकारी असून जर पदाचा गैरवापर करतात. नक्कीच. खरं तर तुमच्या भागामध्ये सुद्धा खंबीर नेतृत्व करणारे वसंत शेठ बोराटे आहेत. आहे. कसं पाहता त्यांच्याकडे? नाही, साहजिकच ते खूप चांगल्या मनाचे आणि प्रत्येक वेळेस आम्हाला मदत करतात. त्यांचे बंधू सागरशेठ बोराटे नक्कीच. हे आमच्याशी नेहमी संपर्कात असतात. जेव्हापासून सोसायटी स्थापन झाली आहे तेव्हापासून जे काय आम्हाला प्रॉब्लेम येतात नक्कीच ते वेळोवेळी उभं राहतात. वेळोवेळी उभं कारण राहतात. मतदानापुरतं न येता वेळोवेळी प्रभागातले नाही, प्रश्न नाही, जाणून तसं घेतात. काही नाहीये. मतदानासाठी येत नाहीयेत. सुखाचा काळ असो किंवा दुःखाचा काळ असो ते नेहमी आमच्यावर असतात. सुखदुःखात नेहमी बोराटे कुटुंब आणि खरं तर वसंत शेठ बोराटे यांचं कुटुंब वेळोवेळी तुमच्या पाठीशी उभं राहिले. अनेक वेळा असे प्रश्न जाणून घेतलेत. खरं तर रात्री जो काही प्रकार घडला त्यावेळेस सुद्धा त्यांचे बंधू सागर बोराटे हे देखील तिथं आले होते. हे तुम्ही सांगताय. हो, ते पण उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा अनुभव घेतलाय. म्हणजे जे चांगलं काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. हो, साहजिकच. नक्कीच. माझ्यासोबत अजून नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कितने साल से रहते हो यहाँ? मेरे को यहाँ पे 3 से 3.5 साल हो गया। 3.5 साल हो गया. 3.5 साल में क्या है जो रास्ते में खड्डा है, खड्डे में रास्ता है, रास्तों पर आवारा कुत्तों की भीड़ ज़्यादा हो रही है, क्या लग रहा है? ये कुत्तों की वजह ज़्यादा परेशान हम लोग, क्योंकि हमारे साथ करीब 1-1.5 महीने पहले ऊपर का सिंगाड़ी साहब मारने को भी उतरा था एक बार, और बार बार आपके जान को खतरा है? जान को खतरा भी है। और 4-5 दिन पहले मैं पानी लेने के लिए जा रहा था तो गाड़ी के पीछे भाग के लगते कुत्ते। अगर वो बोलते हैं यहाँ पे अगर तुम भाड़े से आए हो, भाड़े से रहते हो, भाड़े से रहो, नहीं तो मैं तुमको देख लूंगा, ऐसे बोलते क्या वो? हमारे साथ पहले मारने को उतरे, जब बोल रहे थे तुम अगर आपके जान को कुछ खतरा होता है तो जिम्मेदार कौन है? जिम्मेदार तो क्या, तो हमारी सोसाइटी अध्यक्ष रहेंगे, नहीं तो सिंगाड़ी रहेगा। जो रास्तों की दुर्दशा कैसी है? दुर्दशा तो रास्ते की कुत्ते की वजह ज़्यादा परेशानी, बाकी तो रास्तों की दुर्दशा है क्या? रास्ते की तो कोई नहीं, दुर्दशा नागरिक है यहाँ के, लाखों करोड़ रुपए के फ्लैट ले रहे, तुम भी कभी ना कभी सोचोगे यहाँ पे घर लेने का? घर लेने का तो सपना तो सबका ही रहता है, हमारा सबका क्या रहता है। हाँ, लेकिन लाखों करोड़ रुपए यहाँ पे आप डाल के यहाँ पे ऐसी स्थिति में रहेंगे तो रहेंगे क्या? कोई नहीं रहेगा। मैं क्या अकेला थोड़ी, कोई भी नहीं रह पाएगा। नहीं रह पाएगा ना। रास्तों की दुर्दशा है, कावारी कुत्ते घूम रहे हैं, सत्ताधारी कुछ नहीं कर रहे, प्रशासन कुछ नहीं कर रहा, कोई किसी की सेफ्टी नहीं है, रात को सेफ्टी नहीं है। हाँ, बच्चे को अकेले नीचे स्कूल छोड़ने जाते हैं तो पीछे लगते हैं कुत्ते। खरं तर सध्या हे प्रभागातले जागृत सगळे नागरिक आहेत. प्रभागातली सध्या अशी ही दुरावस्था झाली आहे. खरं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. किती वर्ष राहता इथे? मी जवळजवळ 4 वर्ष झाले. 4 वर्ष झालं. तुमच्या प्रभागामध्ये इथं रुपाली आलाटेंनी उपोषण केलं माहिती का तुम्हाला? हो, केलं होतं. केलं होतं ना? कशासाठी केलं होतं ते? रस्त्यासाठी केलं. रस्त्यासाठी केलं होतं. मग नक्कीच त्यांचं काम कसं होतं? त्यांचं काम चांगलं होतं. चांगलं होतं. वसंत शेठ बोराटे यांचं देखील काम कशा पद्धतीने? नाही, त्यांचं काम चांगलं आहे. चांगले. बरं, मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमचा सोसायटीतला असा आहे की सध्या म्हणजे या प्रभागामध्ये
तुमच्या सोसायटीचा जो कुत्र्याचा जो उपद्रव वाढलाय त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. त्याचा बंदोबस्त म्हणजे त्याचा सगळ्यात जास्त त्रास म्हणलं तर मलाच, कारण ते माझ्या गॅलरीच्या बरोबर खाली असतात आणि रात्रीचं एवढे भुकतात ते आम्ही झोपच होत नाही, आजारी पडतात आम्ही अक्षरशः. एवढं म्हणजे त्याचा त्रास आहे. घरात लहान मुलं असतात, हो, उठतात मुलं वगैरे म्हणजे सगळी जागे होतात आणि रात्रभर काय करणार. ते सिक्युरिटीला बोललं, सिक्युरिटी मारायला गेलं तर त्याच्यावरून लगेच दाब असतो. सिक्युरिटीला सांगतो तुझं काम कर, बस तिथं. बापरे, म्हणजे तो अशा पद्धती. दमदाटी करायची. सगळ्यात आधी त्याची आणि माझीच भांडणं झालेली आहेत कुत्र्यामुळे. उद्या जर तुमच्या जीवाला काय बरं वाईट झालं त्याला जबाबदार कोण? मग तोच राहणार, शिंगाडेचा तोच राहणार आहे. हां. काय आम्ही रोखोक प्रतिक्रिया मांडणार आहे. नागरिकांना काय वाटतं त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला 100% प्रश्न विचारतोय. आम्ही चौथा स्तंभ आहोत, त्याच्यामुळं नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला अधिकार आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुमच्या प्रभागामध्ये एका महिलेने उपोषण केलं, वसंत शेठ बोराटे असतील किंवा बाकीचे जे कोणी प्रतिनिधी असतील, यांच्या दोघांची कामकाज कशा पद्धतीने असतात, इथं लक्ष देतात नागरिकांवरती? वसंत शेठचं तर कायम लक्ष असतं इथे या परिसरात, आणि त्यांचे बंधू आहेत सागर शेठ, ते आमच्या सोसायटीत कायमच लक्ष देत असतात. कुठल्याही अडचणी असू द्या तुमच्या त्याच्यावर भागात लक्ष देत असतात. रुपाली आल्हाट यांनी देखील उपोषण केलं होतं, म्हणजे तुमच्यासाठी लढतात त्या? हो, रस्त्यासाठी त्यांनी उपोषण केलेलं होतं. बरं, हो, त्याच्यानंतर रस्त्यांचं थोडं काम व्हायला लागलं. हो, म्हणजे कुठंतरी कामकाज मार्गी लागली म्हणायचं. झालेलं दिसतंय. हो, नक्कीच. तुमचा प्रश्न पण खूप गंभीर आहे. याच्यामध्ये देखील रुपाली आल्हाट यांनी जर प्रश्न जर उपस्थित केले किंवा वसंत शेठ बोराटे यांनी आता त्यांचे बंधू आले तिथं, त्यांनी देखील प्रश्न उपस्थित केलाय. नक्कीच आता त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता हा प्रश्न मार्गी लागेल. काय वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच ते काहीतरी मार्ग करतील यातून, नक्कीच. अशी आशा आहे आम्हाला. नक्कीच. हो हो, पण जे कुत्र्यांमुळे जे होतात पावसाळ्यामध्ये आहेत ना, गेटच्या समोरच त्यांना खायला टाकतात ना, त्याचं जमरून चाललं गेटच्या तर एवढी दुर्गंधी येत असते. आणि हे छोटं मुलगा आहे, असे जर चाललं ना जोरात भुंकतात, भुंकल्यानंतर पोरं घरी जरी आलं ना तरी ते म्हणतं बाबा डॉगी आलाय आणि घाबरलेलं असतं ते. म्हणजे खाली आल्यावर मुलांना सुद्धा बाहेर पडता येत नाही अशी हो, परिस्थिती झाली. घरामध्ये गेले तरी ते लहान मुलं घाबरलेले असतात कुत्र्यांना. खरं तर दिवसभर ह्या कुत्र्यांचा त्रास असतो असं इथले नागरिक सांगतायत. रुपाली आल्हाट यांचं कामकाज कशा पद्धतीने? चांगलं आहे, वसंत शेठ बोराटे यांचं काम एकदम व्यवस्थित. बाकीचे खरं म्हणजे तुमच्या ह्या चर्चेतले असतील, तसेच भाजपमधून जे देखील अश्विनी जाधव असतील किंवा बाकीचे इतर पक्षातले या ठिकाणी आलेत, ते देखील कशा पद्धतीने यांनी कामकाज चांगल्या पद्धतीने केली का? आता एवढं काही हे नाही, पण यांच्या दोघांची कामकाज चांगली येते. कारण म्हणजे प्रभागातले जे चांगल्या पद्धतीचं कामकाज करतात त्यांच्या सुद्धा पाठीशी उभं राहिलं गेलं पाहिजे. जे चांगलं काम करतात त्यांच्या नेहमी पाठीशी उभं राहिलं पाहिजे. रुपाली आल्हाट यांचं काम चांगलं होतं, त्यांनी तुमच्यासाठी उपोषण केलं. लाखो करोडचे फ्लॅट तुम्ही घेताय, प्रश्न सुटले गेले पाहिजेत. रस्त्याचं काम मार्गी लागलेलं आहे. तुम्ही देखील वर्षानुवर्ष राहताय, कशी परिस्थिती होती इथली रस्त्याची? सध्या दुर्दशा झालेली होती. वसंत भाऊला मी इथं राहायला यायच्या आधीपासून 1 वर्षापासून ओळखतो. ह्या बिल्डिंगचं आम्हाला पोझिशन भेटत नव्हतं. राहायला यायच्या आधी त्याने आमचं काम करून दिलं त्यावेळेस. बापरे, म्हणजे कुठली ओळख नसताना त्यांची काम केली. फोन केला की 5 मिनिटात गाडी घेऊन येत आली ते. बापरे, म्हणजे जो आपल्यासाठी करतो त्याच्यासाठी 5 वर्षातून किंवा आता 9 वर्षातून त्यांच्यावरती वेळ येते, आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पाठीशी बरोबर. नक्कीच. खरं तर ह्या सगळ्या महिला तुमच्या या प्रभागामध्ये तसं बघायला गेलं तर तुम्ही एक महिला आहात. वसंत शेठ बोराटे यांचं देखील कामकाज कशा पद्धतीने आहे? त्यांचं काम म्हणजे व्यवस्थित आहे, म्हणजे लक्ष देतात. असं नाही की मतदान आहे म्हणून ते येतात, असं काही नाही. बरोबर. काही प्रश्न असले का तुम्हाला काय अडचण आहे ते स्वतःहून विचारतात. ताई, किती वर्ष झालं राहता तुम्ही इथं? 3 वर्ष झाले राहतो तिथे. इथे कुत्र्यांचा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. परंतु तुमच्या भागामध्ये रुपाली ताईंनी एक उपोषण केलं होतं, माहिती का तुम्हाला? हो, केलं होतं. इथे रस्त्यासाठी केलं होतं त्यांनी. तुम्ही लाखो करोडचे फ्लॅट घेताय, खरं तर म्हणजे इथं राहताय, सुसुविधा मिळल्या गेल्या पाहिजेत, पण त्या मिळत नसल्यामुळे एका महिलेला उपोषण करावं लागतं. हां, केलं होतं त्यांनी उपोषण. त्यांनी उपोषण केले, त्यांच्या पाठीशी आता खंबीरपणे उभं राहिलं गेलं पाहिजे. हो, राहिलं पाहिजे. जे आपल्या समस्या सोडवतात तर त्यांच्या तर पाठीशी आपण राहिलंच पाहिजे, उभं टाकलंच पाहिजे. खरं तर म्हणजे तुमच्या या भागामध्ये वसंत शेठ बोराटे असतील, विशाल भाऊ जाधव असतील, अश्विनीताई जाधव असतील, ह्या प्रभागामध्ये लक्ष घालतात. हां, म्हणजे बोराटे सर तर नेहमीच म्हणजे ते आमचे एक फॅमिली मेंबर असल्यासारखेच आहेत ते बोराटे सर. म्हणजे ते सांगतील तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कामकाज करणार. हो. नक्कीच. ताई, कसं पाहता? म्हणजे आता तुम्ही एक महिला आहात, म्हणजे महिलेचे प्रश्न महिला जाणून घेऊ शकते, कारण उपवास तर करण्याचा म्हणजे महिलांकडे ती क्षमता खूप असते, परंतु जेवायला तर लागतंच संध्याकाळी, हे सगळ्यात महत्त्वाचं. परंतु एक महिला 4-4, 8-8 दिवस उपोषण करावं लागते. एवढी सहनशक्ती कशी? ते तेवढीच असते की जे तिने रूप तिचं दाखवलं तर ते दुर्गेचं पण रूप दाखवू शकते. नक्कीच. दुर्गेचं रूप त्यांनी दाखवलं. हो, दाखवलं त्यामुळेच इथले रस्त्यांचे कामं झालेले आहेत त्यांच्या ह्याच्यामुळेच. नागरिक आहेत खरं तर
या प्रभागामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून वसंत शेठ बोराटे असतील, रुपालीताई असतील, अश्विनीताई जाधव असतील, विशाल भाऊ असतील यांच्या माध्यमातून जी काही या प्रभागामध्ये कामकाज झाली आहेत, नागरिक रोखोक सांगताना आपल्याला सध्या पाहायला मिळण्यात आहेत. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.